बघू शकता लहान कसं खातो. गाडोळ खाते साप. स्वच्छ पाणी आहे. गोमुख टाके याला म्हणतात. आजपर्यंत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक घालून महादेवाची पूजा करणारे काही महादेवाचे भक्त मी बघितले, पण या हिंदुस्थानाच्या छाताडावर एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले की ज्या राजानं महादेवाच्या पिंडीवर दुधाचा नाही तर रक्ताचा अभिषेक घालून त्या महादेवाची पूजा केली. असा एकमेव राजा आहे. आजपर्यंत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक घालून महादेवाची पूजा करणारे काही महादेवाचे भक्त मी बघितले, पण या हिंदुस्थानाच्या छाताडावर एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले की ज्या राजानं महादेवाच्या पिंडीवर दुधाचा नाही तर रक्ताचा अभिषेक घालून त्या महादेवाची पूजा केली. असा एकमेव राजा आहे. आजपर्यंत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक घालून महादेवाची पूजा करणारे काही महादेवाचे भक्त मी बघितले, पण या हिंदुस्थानाच्या छाताडावर एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले की ज्या राजानं महादेवाच्या पिंडीवर दुधाचा नाही तर रक्ताचा अभिषेक घालून त्या महादेवाची पूजा केली. असा एकमेव राजा आहे. आजपर्यंत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक घालून महादेवाची पूजा करणारे काही महादेवाचे भक्त मी बघितले, पण या हिंदुस्थानाच्या छाताडावर एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले की ज्या राजानं महादेवाच्या पिंडीवर दुधाचा नाही तर रक्ताचा अभिषेक घालून त्या महादेवाची पूजा केली. असा एकमेव राजा आहे.
आजपर्यंत महादेव आम्ही शिवाजीराजे शहाजीराजे भोसले शपथ घेतो आहोत की या देशी आम्ही स्वराज्य निर्माण करू. या देशी राज्य व्हावे तो स्त्रींची इच्छा. नमस्कार. शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती? वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी रायशिवाच्या मंदिरात कान्होजी जेदे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डंबीर या आपल्या 12 मावळातील सवंगडी यांच्या साथीने 17 एप्रिल 1645 रोजी स्वराज्याची शपथ घेतली. रायरेश्वराच्या पठारावरती आपल्याला 7 रंगाची माती बघायला मिळते असं म्हणतात, पण इथं 7 नाही, आम्हाला 10 रंगाची माती बघायला मिळाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी ही 10 रंगाची माती. कसा आहे निसर्गाचा अद्भुत चमत्कार. रायरेश्वर पठार.